नमस्कार. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एकदम झणझणीत आणि चमचमीत लागणारा हा काळा चना मसाला. करायला अगदी सोपा आहे, चवीला तेवढाच भारी लागतो. तर एकदम मस्त गरमागरम. चला तर मग लगेचच सुरुवात करूया. सुरुवातीला आपल्याला इथं घेतलेले आहेत चणे. मी रात्रभर याला छान भिजत घातले होते. तर पहा एकदम छान अशी भिजलेले आहेत. मोठा 1.5 कप इतके आहेत आणि याच्यामधलं ना पूर्णपणे मी पाणी हे काढून टाकलेलं आहे. पाणी कधीही कुकरमध्ये घालून घ्यायचं नाही, नाहीतर वास येतो. आता हे धुवून घेतलेले आहेत चणे छान. तर काय करायचं आहे पहा, त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आपल्याला. थोडंसं आपण जास्त घालूत, 1 इंच येईल इतकं घालूत आणि याला काय करायचं आपल्याला झाकण लावून छान 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. 3 शिट्ट्या किंवा 4 शिट्ट्यामध्ये हे छान शिजतं. तर पाहू शकता तुम्ही याच्याऐवजी जर 4 ते 5 तास जर भिजत घातलं असल्या ना, तर 5-6 शिट्ट्या करावं लागतात. गॅस खूप वेळ जाळतो. त्याच्यामुळं काय करायचं, रात्रभरासाठी जर घातल्या ना एकदम मस्त आणि मऊ हे शिजतात. तर तुम्ही पाहू शकता आपल्या 4 शिट्ट्या आपण लावून घेतलेल्या आहेत. रात्रभर भिजत घातले होते ना, तर खूप छान असे मऊ पडतात. तर पाहू शकता तुम्ही 4 शिट्ट्यामध्ये छान असे हे मऊ शिजलेले आहेत. आता आपण काय करू, त्याला काढून घेऊता. आता काढून झाले की एक मसाला तयार करायचा. त्याच्यासाठी मी ते चणे जे उकळलेले आहेत ना ते घेतलेत. त्याच्यानंतर आपल्याला 20 ते 25 लसूण पाकळ्या घ्यायच्या, 1.5 इंच आलं घ्यायचं आहे, 2 टोमॅटो आहेत आणि थोडीशी कोथिंबीरीचे देठ आहेत, ते सुद्धा इथं घेतलेले आहेत. त्याची आपल्याला एक पेस्ट बनवायची. आता पहा इथं मी चणे वेगळे आणि त्याच्यामधलं पाणी आहे ना ते वेगळं केलं आहे. आता आपल्याला कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे. तर इथं 3 माप मी तेल घातलं आहे. त्याच्यामध्ये 2 आपल्याला तेजपत्ते घालून घ्यायचे आहेत आणि अर्धा चमच जिरं, अर्धा चमच मोहरी घालायची. दोन्ही छान तडतडले की आलं लसूण जे आपण बाजूला ठेवलं होतं ना, त्याला असं मी ठेचून घेतलेलं आहे, ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. हलकासा कलर त्याचा बदलला ना, तर याच्यामध्ये आपल्याला कांद्याची प्युरी घालायची आहे. तर तुम्ही कांदा खात नसाल, कांदा आणि लसूण नाही घातल्या तरीही चालेल, पण कांद्याची खूप छान चव लागते. त्याच्यामुळे मी कांदा कट करून घेतला नाही. तर 2 कांदे आहेत, या पद्धतीने त्याला मिक्सरला फिरवून घेतलेला आहे, त्याचा एक पेस्ट बनवलेला आहे. तर पहा कांदा घालून आपल्याला याचासुद्धा छान कलर बदलूजेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता कलर हा बदललेला आहे. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये 2 टोमॅटो घालून घेतलेले आहेत. आता टोमॅटो घालून आपल्याला याला हलवून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपण मसाले घातले नाही, टोमॅटो एकदा परतला का मग त्याच्यामध्ये मसाले घालून घेऊ. तर टोमॅटोला सुद्धा छानसा कलर आपल्याला बदलू द्यायचा आहे. तेल सुटलं ना की छान हा कलर बदलतो. त्याच्यामुळं काय करायचं, आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आणि या पद्धतीने आपल्याला याला परतून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता फोडणीला मस्त असं तेल सुटलेलं आहे. त्याच्यामध्ये मोठा 1 चमचभर मी ते मिरची पावडर घालून घेतलेला आहे. त्या चमच्यानी अर्धा चमच मी खडा मसाला घातलेला आहे, कारण आपण खडे मसाले याच्यात खूप कमी वापरलेत ना, त्याच्यामुळे. याच्यानंतर आपण कांदा लसूण मसाला अगदी थोडासा घातला आहे, पाऊण चमच इतका, आणि घालायचा आहे आपल्याला अर्धा चमच धनेपूड. आता सगळं घालून छान याला परतून घ्यायचं आहे. तर पहा मसाले एक 30 सेकंदासाठी आपण परतून घेऊता. त्याच्यानंतर तुम्हाला जो चणा दाखवले होते ना उकडलेले, त्याचीसुद्धा मी एक प्युरी बनवून घेतलेली आहे. पेस्ट म्हणजे एक दाटसरपणा येतो त्याला, तो याच्यामध्ये घालून घेऊन अजून याला आपल्याला 1 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे. तर पहा सगळ्या मसाल्याला छान असं तेल सुटल्यासारखं झालं आहे. आता आपल्याला काय करायचे, जे उकडलेले चणे आहेत ना काळे, ते याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. आता मसाल्यामध्ये छान असे मिसळतील या पद्धतीने आपल्याला याला हलवून घ्यायचं आहे. सुरुवातीला पूर्णपणे आपण पाणी घातलेलं नाही, ते या पद्धतीने सुरुवातीला आपल्याला हलवून घ्यायचं आहे. थोडेफार याला शिजू दिले ना अर्ध्या मिनिटासाठी तरीही चालेल. मसाले छान याला लागल्या जातात. आता आपण काय करू, त्याच्यामध्ये जे पाणी आहे ना ते घालून घ्यायचं आहे. दुसरं पाणी याच्यामध्ये घालायचं नाही, कारण चण्याचं पाणी निघालतं ना ते याच्यामध्ये घालून घेऊता. आपण जास्त तरीवाली करणार नाही, थोडंसं आपण सैलसर ठेवणार आहोत. त्याच्यामुळं जास्त इथं पाणी घालायची आवश्यकता नाही. जर तुमचे खूपच असं पाणी निघालं नसेल ना तर थोडंफार घालू शकता, पण फेकून द्यायचं नाही, इथं चण्याचंच पाणी घालायचं आहे. आता हे सगळं झालं की आपल्याला याला झाकून ठेवून चांगले 5 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. 5 ते 6 मिनिट शिजवा, म्हणजे कसं पहिले शिजलेले होते ना चणे, त्याच्यामुळं आता वेळ लागणार नाही. तर तुम्ही पाहू शकता 5 मिनिटाच्या नंतर मस्त हे चणे आपले शिजलेले आहेत. त्याच्यानंतर वरून कोथिंबीर घालायची आणि याला सर्व करायला घ्यायचं. तर पहा एकदम झटपट होणारी रेसिपी आहे ना, किती लवकर तयार झाली. रात्रीला चणे भिजवले की सकाळी फोडणीसाठी तयारच.
तर पहा आता आपण एक काढून घेतलेले आहेत एका बाउलमध्ये पूर्णपणे चणे. आता काय करायचं आहे, आपण वरून तडका देणार आहोत ना, अजून त्याची चव वाढते. तर पहा इथं मी 1.5 माप तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घालून घेतल्या, 2-3 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि हा तडका या चण्यावर घालून घ्यायचा आहे. जर फोडणी दिली ना अजून चव वाढते. तुम्हाला जर अगदी तेलाचं प्रमाण कमी ठेवायचं असेल तसंही केल्या तरीही चालेल. तर या पद्धतीचे हे काळा चणा मसाला नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडणार आहे. आणि हो, कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका.